आता नाश्ता करायला जाऊन निघू आम्ही. बघा किती क्रूज आले एकमेकांच्या. मॉर्निंगचा नाश्ता करायला बसलो आम्ही. कोमली बघा काय काय घेतलंय. ऑमलेट हा माझा सँडविच. आम्ही आलो इथे आता ब्राईट केव्हला आणि हे आमचा ब्लॉगर हा राहिलाय क्रूजवरतीच. त्याची क्रूज बघून काय पूर्ण झाली नाही, त्याच्यासाठी आम्ही ब्लॉग काढतोय, बघून घ्या. And on behalf of our company and post आपल्या हिंदी माणूस भेटला तो गाणे मजा घेतोय. ऐसे है जग में आती है वियतनाम. आता आम्ही क्रूज करून निघलोय. डायरेक्ट रस्त्यावर हॉटेल. बॉडी किती प्रेम आहे बघा. बायसेप बघतच झोपलाय. मग अशी गेलो डायरेक्ट रूमवर गेलो, फ्रेश होऊन लगे निघलो. आम्ही त्या दिवस रूम घेतलं तिथंच राहिला आहेत. फ्रेश होऊन निघालो होतं. हे यांना भूक नाही, आम्हाला भूक लागली, काहीतरी खायला बघतो. आज आणि उद्या 2 दिवस आम्ही इथेच बघू काय काय करायचं. इंडियन रेस्टॉरंटमध्ये आता खायला बिर्याणी ऑर्डर केली. बिर्याणी बघू कशी लागते. निखिला प्राणी याची काय कॉफी आहे, प्राणीची कॉफी बनवतात. कॉफी लुवाक म्हणून नाही तो प्राणी, त्याला खायला घालतात. हा, आणि मग नंतर तो जेव्हा ते खाणं बाहेर काढतो त्याची कॉफी बनली जाते. आणि ती पण एवढ्या भारी याच्यात भेटते ती कॉफी. आणि सर्वात एक्सपेन्सिव्ह पण आहे. सर्वात एक्सपेन्सिव्ह ही कॉफी आहे. रोल्स रॉयस रस्त्यात लावली बघ कशी, अशी एकदम स्ट्रीट मार्केटला. त्यांच्या लेकवर आलो आहे त्या. हा त्यांचा लेक बघा. किती लोक आहेत बघा, अशी गर्दी. शो चालू आहे कोणता तरी. तिला खायची होती. काय कोमलीचं नाव? बोबाटी. मग कसं लागतं सांग चल. कसं लागतं? तोंड तर नीट केलं ना तुम्ही, चांगलं. मागाशी त्या प्राण्याबद्दल सांगितलं, त्याची कॉपी घेतली भाऊ. सगळे शॉपिंगला गेले. शॉपिंग झाली आता सगळ्यांची. शॉपिंग झाली. आम्ही बर्गर खातोय. निखिल आता आमचा उद्याचा लास्टचा दिवस आहे. सगळ्यांना टेन्शन हा आला की सगळे 10-20 रील्स सिली शेव केल त्या. अशी बनवू अशी बनवू अशी बनवू. फिरून फिरून काहीच झालं नाही. वहिनी तुमचं झालं का? अजिबात नाही. सेव केलेले एक पण नाही केली. फक्त सेव केलत्या. कोणी रील्स काय बनवलं नाही. विजयने केले असेल बाबा. 15 मिनिटात इथं पूर्ण दुकान होती. 15 मिनिटात दुकानं डायरेक्ट बंद. डायरेक्ट दुकानं उचलून घरी यांची. आपल्या शुक्रवारचा मार्केट कसा असतो तसा आहे बघा. यांना चालता येत नाही. आता आम्ही हॉटेलवरून चेकआउट करतोय. आज आमची 8ची फ्लाईट आहे. आता तोपर्यंत बघू इथं फिरून काहीतरी जवळपास असलं तर तिथं जाऊ, बघू कसं काय. आता आम्ही इथल्या ज्वेल काहीतरी आहे तिथे बघायला आलो. चिमटा घे, चिमटा घे. सध्या मूडमध्ये नाही. घे.
सध्या मूडमध्ये नाही. तिथून तिकीट काढले आम्ही, आता आतमध्ये जाऊ. जेव्हा US आर्मीने जेव्हा व्हिएतनाममध्ये अटॅक केला होता, जेव्हा त्यांच्यावरती सगळे जुलूम होत होते, तेव्हा त्यांच्या असं जेल बनवलेलं आणि त्यांना असं डांबून ठेवलेलं होतं. आपल्यासारखे कौला आहे बघा इथं. बघा कसं एकच दिवस तोच जेवण देऊन म्हणजे एकच राईस होता, तोच देऊन यात ठेवायचे. तो देऊन 40 जण मेले तोच खाऊन टाइम कोटरी बघा यांची. हायवे आहे अजून. इथं माणसाला झोपायचं आणि हात गळा कापायला डायरेक्ट गळा कट. पाच जण याच्यातून पळाले, सक्सेस झाले. किती दिवस बघा, 5 जण याच्यातून पळाले. अंडरग्राऊंड होता हा, म्हणजे हा बाहेर काढून ठेवला, याच्यातून 5 जण पळाले. जे 5 जण आपण दाखवलं मग असे पळाले म्हणून, ते नंतर यांच्याच गव्हर्नमेंटचे लीडर झाले ते 5 जण. आम्ही आता जेवायला आलो. काल आलेलो इथं आम्ही 2 जण. बिर्याणी ट्राय केलेली. आता आम्ही सगळ्यांना घेऊन जेवायला आलो. आम्ही दाल खिचडी खाली दोघंही. दाल सर की खाऊ. आता बिर्याणी मागवली. काल आम्हाला बिर्याणी आवडलेली म्हणून आज परत आम्ही बिर्याणी. आम्ही रात्री आलतो त्या लेकच्या इथं आल्यावर बघा, रात्री एकदम पूर्ण खाली. आता बसलो आम्ही टॅक्सीत. आता आम्ही चाललो एअरपोर्टला. आमच्या 8ची फ्लाईट आहे. आता 5 वाजले असतील इथलचे. तिथं जाऊन भेटू. आता आम्ही हाना एअरपोर्टला पोचलो आहे. बाय बाय व्हिएतनाम. चला चाललो. आम्ही येताना फक्त 4 बॅगे आणलेल्या. आम्ही तिथून घेतले, आमचं सामान नव्हतं. मग तिकिटावर माझं नाव बघा काय, शेलके कोमलानी. नवीन नाव. आमच्या गेटवर आलोय आता आम्ही, पण आमचा प्लेन नाही आला. वाट बघतात. 8ची फ्लाईट आहे. आम्ही लय लवकरच आलोय. 7:30 पोचलो इकडे. ही प्रिशा निखिलची मुलगी, 10 महिन्याचीच आहे ही. निखिलचा इंस्टा ID काय आहे? _Prisha काय बोलतला? _Prisha_10. मी टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. हिला फॉलो करा. लय मस्ती करते, त्याच्यावर सगळे तिचे व्हिडिओ असतात. लय क्यूट आहे. प्रिशा इकडे बघ. प्रिशा. एअरपोर्टला भूक लागली आम्हाला. आता स्टारबक्सला आलो. ब्लॅकवाला बर्गर ट्राय करतो. ब्लॅक बर्गर घेतले. कसा लागतं काय माहित नाही. कसं लागतं? मस्त नाही चांगलं लागलं तरी चांगलंच लागलं सांगा. मस्त आहे. हे खात चालले. मला काय आवडलं नाही यांचं ब्लॅक बर्गर. मी सिस्टीम बिस्किट फोडला न तो खायला घेतले. ड्युटी फ्री मध्ये आलो इथं बघा. 23,000 US$ म्हणजे नाही बोलताना तरी 18-19 लाख रुपयाची दारू आहे ही. ब्लॅक लेबल ते स्वस्त आहे तिकडे. या ब्लॅक लेबल वगैरे JD वगैरे स्वस्त आहे तिकडं. ते त्यांच्या याच्यात. चला संपली सुट्टी. आमची फ्लाईट आली आमची इकडे. चाललो आम्ही. निघलो आता आम्ही. झाली आमची ट्रिप संपली.
आता आपण आता बघू कधी ब्लॉग बनवू त्यात भेटू. अरे आपल्या इकडे